नमस्कार, मी विदुला आणि डॉक्टर विल्सन कर्करोग उपचार केंद्राच्या या माहितीपूर्ण मालिकेत तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत, तो म्हणजे गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग, ज्याला इंग्रजीत सर्वायकल कॅन्सर असं म्हटलं जातं। कधी-कधी काय होतं ना की बाहेरून सगळं ठीक वाटतं, चेहऱ्यावर हसू असतं, रोजचं आयुष्य सुरू असतं, पण शरीर आतून काही वेगळंच सांगत असतं। खरं तर स्त्री म्हणून आपलं शरीर रोज बदलत असतं, पण काही वेळा हे बदल आरोग्याच्या पातळीवर गंभीर इशारे देत असतात आणि त्याकडे लक्ष देणं हे तितकंच महत्त्वाचं असतं। आणि त्याकडे लक्ष दिलं नाही तर त्याचं रूपांतर कर्करोगात होऊ शकतं। तर गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग हा स्त्रियांमध्ये विशेषतः 30 ते 50 वयोगटात अधिक प्रमाणात दिसतो। गर्भाशयाच्या मुखाचा म्हणजे सर्व्हिक्सचा हा भाग म्हणजेच गर्भाशयाचा खालच्या टोकाचा भाग, जो योनीशी जोडलेला असतो। या भागातील पेशी जर अनियंत्रितपणे वाढू लागली तर त्याचं रूपांतर कॅन्सरच्या पेशींमध्ये होतं आणि हळूहळू शरीरावर आक्रमण करून जातं। या कॅन्सरचा सर्वात मोठा मूळदोष आहे तो म्हणजे HPV म्हणजे ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस। विशेष म्हणजे हा एक लैंगिकरित्या पसरणारा विषाणू आहे आणि अनेकांना त्याच्या शरीरात तो आहे याची कल्पनाही नसते। काही वेळा तो शरीरात आहे, अनेक वर्ष गुप्तपणे राहतो आणि हळूहळू पेशींना बदलतो। त्यामुळे त्याचं वेळेवर निदान आणि प्रतिबंध करणं हे खूप महत्त्वाचं ठरतं। लवकर वयात विवाह किंवा लैंगिक संबंध, एकाहून अधिक पार्टनर्स, धूम्रपान, स्वच्छतेचं दुर्लक्ष किंवा इम्युनिटी कमी होणं हे सगळे घटक या कॅन्सरचा धोका वाढवतात। काही वेळा पिरियड्स अनियमित होणं किंवा रक्तस्राव वाढलं तरी स्त्रिया ते दुर्लक्ष करतात। हे तर नॉर्मल असतं, तणावामुळे असेल, अशा कारणांनी वेळ निघून जाते। अशा वेळी लक्षण समजून घेणं खूप गरजेचं असतं। मासिक पाळी व्यतिरिक्त रक्तस्राव, लैंगिक संबंधातून रक्त येणं, पांढऱ्या पाण्याचा दुर्गंध येणं, खालच्या पोटात किंवा पाठीच्या वेदना ही सगळी लक्षणे सहज दुर्लक्षित होतात। पण हीच सुरुवात असते गंभीर आजाराची। याला वेळेत पकडलं ही उपचारांची पहिली पायरी असते। यासाठी वापरली जाते पॅप स्मिअर ही चाचणी, अगदी सोपी आणि वेदनारहित। ही चाचणी दर 3 वर्षांनी करावी लागते आणि ती शरीरात सुरू असलेल्या सूक्ष्म बदलांचं निदान करू शकते। यासोबतच HPV टेस्ट केली जाते। यामुळे या कॅन्सरचा धोका किती आहे याचा अंदाज येतो। काही वेळा सोनोग्राफी किंवा बायोप्सीची गरज भासते, पण हे सगळं डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली असतं। काही वेळा रुग्ण म्हणतात, माझं तर सर्व्हर नॉर्मल होतं, मग कॅन्सर कसा झाला? पण इथे एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल, कॅन्सर नेहमी लक्षणांनीच पुढे येतो असं नाही। काही वेळा शरीर गुपचूपपणे त्याची सुरुवात करत असतं। म्हणून नियमित चाचण्या विशेषतः वयाच्या 25 नंतर गरजेच्या असतात। निदान लवकर झालं तर उपचारातही साधे आणि प्रभावी होतात। गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सरविषयी बोलताना एक गोष्ट विसरता कामा नये, ती म्हणजे मानसिक आरोग्य। आपल्या समाजात अजूनही स्त्रियांच्या शरीराशी, लैंगिक आरोग्याच्या संबंधित आजारांबद्दल मोकळं बोलण्याची सवय नाही। त्यामुळे अनेक महिला लक्षणं लपवतात, त्यांचं बोलणं टाळतात किंवा डॉक्टरांकडे जाण्याला घाबरतात। पण या लाजेपोटी किंवा गैरसमजामुळे निदान उशिरा होतं आणि त्यामुळे उपचार कठीण होतात। म्हणूनच घरातील पुरुषांनी या विषयावर संवेदनशीलता दाखवायला हवी, जेणेकरून स्त्रिया वेळेवर बोलतील आणि तपासणी करतील। उपचारांबाबत सांगायचं झालं तर लवकरच निदान झाल्यास शस्त्रक्रियेने पेशी काढून टाकता येतात। पुढच्या टप्प्यावर रेडिएशन थेरपी किंवा रसायनोपचार लागतात। यासाठी शारीरिक ताकदीबरोबरच मानसिक सामर्थ्यही खूप गरजेचं असतं। घरातील व्यक्ती, पती, मूल, सासू सासरे यांना रुग्णांच्या पाठीशी उभं राहणं हे खूप गरजेचं असतं। तिच्या बरे होण्याच्या प्रक्रियेत अत्यंत महत्त्वाचं आहे। पण याला थांबवता येतं HPV लसीकरण करून। ही लस 9 ते 14 वर्ष वयाच्या मुलींना दिली जाते आणि भविष्यातही धोका लक्षणीयपणे कमी करता येतो।
सरकारने ही लस मोफत उपलब्ध करून दिली आहे, तरीही लोकांमध्ये जागरूकता कमी आहे. आपण ती वाढवणं ही आपली जबाबदारी. ग्रामीण भागात अजूनही पॅप स्मिअर, HPV लसीकरण किंवा कॅन्सर चाचण्या यांसारखे पुरेसे ज्ञान नाही. काही ठिकाणी महिलांना आरोग्य केंद्रांपर्यंत पोहोचता येत नाही. त्यामुळे अनेक वेळा कॅन्सरचा धोका थेट 3ऱ्या किंवा 4थ्या टप्प्याला जाणवतो. त्यासाठी स्थानिक आरोग्य सेवांमध्ये सुधारणा आणि आशा कार्यकर्त्यांचं प्रशिक्षण आणि गावोगावी महिला आरोग्य शिबिरांचं आयोजन करणं गरजेचं आहे. कारण माहिती आणि पोहोच ही 2 शस्त्र मिळूनच आपण हा आजार लवकर ओळखू शकतो आणि बरा करू शकतो. म्हणून आजचा हा एपिसोड नुसता ऐकून बसू नका. आपल्या घरातल्या प्रत्येक महिलेसोबत शेअर करा आणि त्यांच्या आरोग्यासाठी ही माहिती फार उपयोगाची पडेल. एका नवीन विषयासोबत आपण पुन्हा भेटणारच आहोत. तोपर्यंत स्वतःची आणि आपल्या जवळच्यांची काळजी घ्या, कारण लवकर निदान म्हणजेच आयुष्य वाढवणं. धन्यवाद.